हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज। तर त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी गाजर, 1 वाटी कोबी, थोडासा ऑनियन आणि स्वादानुसार नमक। त्याला एकदम मिक्स करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी त्याला झाकण लावून ठेवूया। त्यानंतर आपण पिठाची तयारी करूया। 1 वाटी मैद्याचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून पाणी थोडं टाकून ते पीठ मळून घेऊया। एकदम पीठ असं एकदम घट्ट झालं पाहिजे, पातळ पीठ नाही टिंबायचं। त्यासाठी थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। असं एकदम पीठ आपलं घट्ट झालं पाहिजे, पीठ असं पातळ नाही झालं पाहिजे, एकदम असं घट्ट झालं पाहिजे। त्याला आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि त्यावर एक झाकण किंवा तुम्ही ओला कापडा पण झाकू शकता। 10 ते 15 मिनिटांसाठी त्याला झाकून ठेवूया। त्यानंतर आपण हे मिक्स केलेले भाज्यांना एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता पाणी कसं काढत आहे, एकदम असं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे। थोडं पण त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। बघू शकता तुम्ही त्यामध्ये काहीच पाणी राहिलेलं नाही आहे। त्यानंतर आपण एका वाटीमध्ये त्याला काढून घेऊया आणि एकदम असं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण अद्रकचं थोडंसं पेस्ट तर असं टाकून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जास्त काय मसाले वापरलेले नाही। आता आपण पिठाचे छोटे गोळे तयार करायचे आणि त्याची पुरी बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता आपल्याला त्यावर वाळलं पीठ टाकून असं लाटून घ्यायचं। एकदम गोल आकारात पुरी बनवायचं आहे। तुम्हाला असं पुरी येत नसेल तर तुम्ही प्लेटान पण मोठी पुरी बनवू शकता। आता बनवून झालेले आहे, त्यावर आपण आता असं स्टफिंग टाकणार आहे। 1 चम्मच टाकलेला आहे आणि असे छोटेसे प्लेट बनवून घ्यायचे आहेत। बघा तुम्ही कसं बनवत आहे, असे छोटे प्लेट बनवून घ्यायचे आहेत। एक साईडचे बनवायचे आहेत आणि दुसऱ्या साईडला असे फक्त असं जॉईंट करून त्याला थोडंसं आकार द्यायचा आहे। बघू शकता किती छान तयार झालेला आहे। एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे। त्यावर अशी एक चाळणी ठेवा तेल लावून आणि त्यावर तुम्ही केलेले मोमोज ठेवायचे आहेत। अशा प्रकारे थोडं साईडला ठेवा, कारण ते शिजून थोडे मोठे होतात। त्यावर एक प्लेट टाकून झाकून घ्या। 20 मिनिटानंतर तुम्ही त्याचं झाकण काढून बघू शकता मोमोज कसे तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही एकदम असे मस्तपैकी मोमोज तयार झालेले आहेत। हेल्दी आहेत, जास्त काय मसाले नाही आहे, लहान मुलांसाठी बनवलेले आहेत। तर त्यावर आपली चटणी आणि मेयोनीज त्यासोबत तुम्ही खाऊ शकता। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।